राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्तच असणार. तर आज आपण बनवत आहोत मस्तपैकी स्पेशल असा टोमॅटो मसाला खाकरा. तर या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि लसूण टाकून त्याची प्युरी बनवून घेऊया. मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, मीठ, थोडासा काळा मसाला आणि ओवा टाकून घेतला. त्यानंतर मोहन देण्यासाठी तेल टाकून घ्यायचं 2 चमचे. व्यवस्थित मोहन देऊन घेऊयात. आता जी आपण पेस्ट बनवली होती टोमॅटो आणि लसणाची ती टाकून घेऊयात. पाणी टाकून व्यवस्थित गोळा बनवून घेऊया. गोळा बनला की 5-10 मिनिटं रेस्ट करून झाल्यानंतर पुन्हा तेल लावून मळून घ्यायचा. आता याचे आपण छोटे छोटे पीस करून घेऊयात जेणेकरून आपल्याला पोळी लाटण्यासाठी सोपं जाईल. हे बघा, एक छोटी लोळी घेऊन त्यानंतर पोळी बनवून घ्यायची आहे. अगदी पातळ अशी पोळी बनवायची आहे तुम्हाला. तोपर्यंत आता या ठिकाणी तवा तापायला ठेवूया. या ठिकाणी लोखंडाचा जो तवा असतो त्याला मी तेल लावून तापायला ठेवत आहे. मंद आचेवरती तापू द्या. तोपर्यंत पुन्हा थोडी पोळी लाटून घेऊयात. पोळी कट करण्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे जेणेकरून आपले जे सगळे पोळी आहेत ते व्यवस्थित एकसारखे होतील. थिकनेस बघा तुम्ही. भाजण्याच्या पहिले मी याला पोळी म्हणत आहे, भाजल्यानंतर याला खाकरा म्हणणार आहे. कारण इतका पतला आपण याला लाटलेला आहे, तो अगदी खाकरा म्हणजे खाकरा लागणार आहे चवीला. हा खाकरा 30 ते 35 दिवस टिकतो आणि व्हिडिओच्या शेवटी याला स्टोअर कसं करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. असं याला दाबून दाबून कडेने सगळं शेकून घ्यायचं आहे. हे बघा, आपला खाकरा तयार झालेला आहे. पूर्ण खाकरा भाजण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागतात एक खाकरा भाजण्यासाठी. दुसरा खाकरा मी बनवून घेतला. आता याच्यावरती तुम्ही कुठलाही पेरी पेरी मसाला, पावभाजी मसाला टाकून खाऊ शकतात आणि कॅरीबॅगमध्ये भरून ठेवा.